नमस्कार मैत्रिणींनो, रेखा फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण व्ही शेप पब्बाही शिवणार आहोत. तर हे बघा, मी जे आहे काठ आहे ते मोजून घेतलेला आहे. काठ आहे 2.5 इंचाची, अर्धा इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा आणि वरतून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे छोटेसा आहे ते मी कट मारून घेणार आहे. दोन्ही साईडने आपण छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. आणि जो आहे आपण अंतर म्हणजे 3 वर जे अंतर राखून घेतलेलं आहे तिथून असा टेप ठेवून घ्यायचा आणि व्ही शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने जो आहे आपला व्ही शेप झालेला आहे. आपण विदाऊट कॅनव्हास म्हणजे कॅनव्हास न वापरता ही बाही जी आहे ती आपण डिझाईन शिवणार आहोत. तर पार्टीवेअर साडी आहे ही आणि नेटची साडी आहे आणि ब्लाऊज जो आहे तो असा पीच कलरमध्ये आहे आणि साडीसुद्धा पीच कलरमध्येच आहे. तर बघा, या पद्धतीने जे आहे मी सरळ टीप मारून घेणार आहे आणि जो आपण व्ही शेप दिलेला आहे तर त्या व्ही शेपला मी अशा पद्धतीने जे आहे टिपा मारून घेणार आहे आणि मधला जो व्ही शेप आहे, जो ब्लाऊज पीसचा जे आपला कपडा आहे तो मी कटिंग करून टाकणार आहे. अशा पद्धतीने आपण त्याची कटिंग करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि जो व्ही आकार आहे खाली तिथे छोटासा एक कट लावून घेतलेला आहे आणि जो बाही आहे ते आपण उलटी करून घेणार आहोत आणि मग आपण जे कडेकडेने त्याला संपूर्ण आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. माप जे आहे आपलं मोठं आहे, म्हणजे आपलं माप आहे 42चं आहे. तर बाहीला जो कपडा आहे तो कमी पडलेला होता, तर मी हे बघा या पद्धतीने असं जॉईंट देऊन घेणार आहे. आणि म्हणजे जॉईंट पण आपल्याला दोन्ही साईडने आला पाहिजे, म्हणजे असा सेमच द्यायचा. आणि वरून एक आहे ती दाबटीप मारून घेणार आहे आणि एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. दुसरी सुद्धा बाही मी त्याच पद्धतीने सरळ टीप मारून घेणार आणि व्ही शेप जो आहे त्याला शेप देऊन घेणार आहे आणि मग त्याला पण आपल्याला ह्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे.
बाह्याला पण आपल्याला जॉईंट जो आहे तो द्यावाच लागणार आहे. दोन्ही बाह्यांना आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे. बघा जॉईंट मी ह्या पद्धतीने देणार आहे आणि वरतून एक आहे ती दाब टीप देणार आहे, कारण का हे जे आहे आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे मी जॉईंट आहे तो या पद्धतीने देऊन घेतलेला आहे. आणि एक्स्ट्रा जो आहे कपडा तो आपण कटिंग करून टाकणार आहात. आता जे आहे दोन्ही जे आहे आपला वी शेप आहे दोन्ही बाह्यांच्या ते झालेला आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर बघा जॉईंट मी कसा देणार आहे, तर अशा पद्धतीने हा जॉईंट देणार आहे मी. हे बघा ह्या पद्धतीने जो आहे आपला जॉईंट आहे. जो आहे जॉईंट देऊन जोबाचा सुद्धा आपण जे कापड आहे ते आपण कटिंग करून टाकलं आणि वरतून एक आपल्याला दाब टीप द्यायची आहे. आता आपलं जे आहे संपूर्ण बाहीचा वी शेप आणि सरळ टीप अशा मारून झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, तर जे आपण नेट आहे ते साडीचं ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याचं मध्य सेंटर काढून घ्यायचं आणि हे बघा ह्या पद्धतीने जे आहे मी चुना घेणार आहे. इथून 5 चुन्या घेतलेल्या आहेत मी आणि या साईडने सुद्धा आपल्याला 5च चुन्या घ्यायच्या आहे. म्हणजे चुन्या सुद्धा आपल्याला सेम घ्यायच्या आहे. कमी जास्त चुन्या करायच्या नाही, तर कमी जास्त चुन्या केल्यानंतर काय होतं, जो पफ आहे तो आपला व्यवस्थित येत नाही आणि दिसायला सुद्धा असा काहीतरी वेगळं दिसतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, जो पफ आहे तो आपल्याला ज्या साईडने समजा तुम्ही तिथून जर 5 चुन्या घेतल्या तर तुम्हाला ह्या साईडने सुद्धा 5च चुन्या घ्यायच्या आहेत, ते लक्षात राहू द्या. ज्या चुन्या आहेत त्या आपण मोजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने या ज्या आहेत चुन्या आपल्या घेऊन झालेल्या आहे. आणि वरतून जो आहे आपल्याला 1 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा अंतर ठेवायचा आहे आणि त्या चुन्यांचा जो आहे आपल्याला वरून सुद्धा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची त्या चुन्यांवर. म्हणजे चुन्या सुद्धा अशा व्यवस्थित येतील, दिसायला छान वाटतील. हे झालेले आहेत आपल्या वरून सुद्धा ज्या चुन्या आहेत त्यांना आपण टीप मारून घेतलेली आहे. आता जो पण तुमचा वी शेप जो आहे आपलं बाहीला जो आपण वी शेप दिलेला आहे, तर तो मी जो आहे तो घेतलेला आहे. बघा ह्या पद्धतीने मध्य सेंटरवर ठेवून घ्यायचा आणि जो जॉईंट आहे तो आलेला आहे ते बरोबर त्या जॉईंटवर ठेवायचा आहे आणि मग आपण टीप जे आहे सरळ मारून घेणार आहोत. आणि बघा ह्या ज्या चुन्या आहेत ह्या सुद्धा आपल्यावरून आल्या पाहिजे एकसारख्या, तर ह्याला सुद्धा मी एक टीप अशी आहे मारून घेणार आहे. तर आपण झालेत आपल्या मारून आणि ह्याला सुद्धा मी जे आहे इथून सरळ टीप मारून घेणार आहे. तर तुम्हाला ही जी बाहीची आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि ही जी बाही आहे ती कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता याची जी कडाकडाने जे आहे मी वी शेपला लेस टाकणार आहे. दुसरीसुद्धा आपल्याला बाही त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा हिला सुद्धा मी त्याच पद्धतीने चुन्या घेणार आहे. म्हणजे दोन्ही पण आपल्या ज्या बाह्या आहेत त्या कंप्लीट होणार आहे. ह्या पद्धतीने ज्या आहे आपल्या चुन्या झालेल्या आहेत. हिला सुद्धा आपण त्याच पद्धतीने वरतून 1 इंचाचा किंवा अर्धा इंचाचा अंतर ठेवून त्या पण आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हिला सुद्धा शिवायचं आहे.
आणि जी आपली लेस होती ती ब्लाऊजची, ती लेस जी आहे ह्या पद्धतीने आपण जॉईंट करून घेणार आहोत. आणि हा जो व्ही शेप दिलेला आहे, या व्ही शेपवर सुद्धा मी लेस टाकणार आहे, म्हणजे जो बाही आहे ती आपली अजून ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि व्यवस्थित दिसणार आहे. दुसरी सुद्धा मी लेस आहे ती दुसऱ्या बाहीची सुद्धा लगेचच लावून घेतलेली आहे. आणि जो आपला व्ही आकार आहे त्या व्ही आकारावर मध्य सेंटरवर आपल्याला बटन लावून द्यायचं आहे. तर बटन लावल्यानंतर बाही जी आहे ती एकदम ॲक्टिव्ह आणि दिसायला छान दिसणार आहे. हे बघा, जे दोरे आहेत ते कटिंग करून घेतलेलं आहे मी. आणि एक सरळ टिप आपण फिटिंगला जे टिप मारतो त्या पद्धतीने याला एक टिप मारून घेणार आहे, म्हणजे जो बाहीचा जो शेप आहे तो तुम्हाला दिसेल आणि बाही कशी आली ते तुम्हाला दिसणार आहे. तर बघा, या पद्धतीने जी आहे ही बाही आलेली आहे आणि याच्या चुन्या आहेत ते बघा या पद्धतीने आलेल्या आहेत. आणि इथे एक बटन आहे ते आपण ठेवलेलं आहे. तर हे बघा, तर ही बाही तुम्हाला कशी वाटली? जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.